एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि आम्ही जात आहोत वन डे ट्रिपसाठी. कुठे जात आहोत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सकाळी मी 3 वाजता उठून सगळे झाडझूड, अंघोळ, पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मी टिफिन बनवायला घेतला. तर इथे मी टोमॅटो, कांदा, मिरची हे आता चिरून घेतला आणि गोबी आणि आलू हे रात्रीच चिरून ठेवले होते, पाण्यामध्ये ठेवून दिले होते. आणि कोशिंबिरीची तयारी रात्रीच करून ठेवली. काकडी, कांदा, मिरच्या चिरून मिक्स करून त्याच्यामध्ये दही मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. आता फक्त त्या कोशिंबिरीला तडका मारायचा बाकी होता. सर्व झाल्यानंतर मी इथे टिफिन पॅक करून घेतला. सगळं यूज अँड थ्रोचे प्लेट, ग्लास, लोणचं, मीठ, कांदा वगैरे सगळं पॅक करून झाल्यानंतर रेडी झाल्यानंतर निघालो आम्ही रेल्वे स्टेशनला. तर 5:30 वाजता आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशन माझ्या घरापासून जवळ असल्यामुळे 10 मिनटात पोचतो आम्ही. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर मग आभाळच होता, काही दिवस उजाडला नव्हता. मुलांना खूप एक्साइटमेंट होती जाण्याची, फिरायला चाललो वगैरे. तिकीट वगैरे काढलं. आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार होती. तिकडे जात होतो आम्ही. हा माझा मोठा मुलगा नुसता लाजाळू आहे कॅमेरासमोर यायला. हाय करा. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू माय चॅनल. आमची यायला अजूनच सासूबाई आहे ना. हो का, तुम्ही ऑटोने आल्या? ऑटो. हाय करो. ओय सृष्टी, कोण आले? हा, पप्पाचा. कोण आहेत ते? बघितलं का कशी एक्साइटमेंट आहे मुलांच्या चेहऱ्यावर, किती खुश आहेत त्यांच्या आईला. तर आमच्यासोबत अजून एक फॅमिली होती, माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधलेच होते ते. तर त्यांची मुलं पण खूप मस्त एन्जॉय करत होते. मग माझा मुलगा म्हणत होता पप्पाचे मित्र आले. तर ही आहे दृष्टी, एवढी क्यूट आहे ना, इतकी छान बोलते ही. हिला मी ते विचारत होते की कुठे जातो आहे आपण, कुठे काय करायचं आहे तिथे जाऊन वगैरे, पण तिला काही सांगताच येत नव्हतं. लाजत होती ती इथे खूप अशा पद्धतीने, आणि खूप अशी बडबड करते ना. सुरुवातीला लाजते, पण मग पूर्णाच्या जवळ आलो होते. बघा पूर्णा नदीला कसं भरपूर पाणी आहे पावसाळ्यामुळे. नाही तर एरवी केव्हा पण जा, कोरडीच असते नदी. काय खाते तू? वडा छान होता का? हां, पूर्ण फेमस वडा. हां, पुण्याला आलो आणि वडा खाल्ला नाही असं काही होणारच नाही. मस्त वडे वगैरे खाल्ले आणि सेल्फी घेतल्या. तर हा बघा कार्टून दीदीचा बेल्ट घेऊन कसा पोज देत आहे. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो. तर हो, आम्ही सहस्त्रकुंडला आलेलो. सहस्त्रकुंडाची मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगतेच आहे. तर आम्ही कोणत्या ट्रेनने आलो काय नाही ते आधी सांगते तुम्हाला. सकाळी 6 वाजता परळी वैजनाथ ते आदिलाबाद एक पॅसेंजर आहे. परभणीला सकाळी 6 वाजता येते. 6 वाजता आम्ही बसलो आणि 9:30 पावणे 10च्या सुमारास आम्ही सहस्त्रकुंडला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. खूप छान दर्शन झालं. महादेवाचं मंदिर आहे तिथे. दर्शन वगैरे झाल्यानंतर आता मी तुम्हाला इथे थोडीशी माहिती सांगते सहस्त्रकुंडाची. तर सहस्त्रकुंड हे नाव संस्कृत भाषेतून आले आहे, ज्यामध्ये सहस्त्र म्हणजे 1000 आणि कुंड म्हणजे तलाव किंवा जलाशय पण म्हणू शकतो. हे सहस्त्रकुंड असं म्हटले जाते इथे. तर सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर आहे.
विशेषतः या धबधब्याच्या क्षेत्रात एक भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तहसीलमध्ये आहे आणि दुसरा भाग हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तहसीलमध्ये आहे. सहस्रकुंडचे ऐतिहासिक महत्त्व असे आहे की धबधब्याचे संबंधित विशिष्ट ऐतिहासिक घटनांचे व्यापक दस्तऐवजीकरण केलेले नसले तरीही हे नाव स्वतःच्या सांस्कृतिक महत्त्व असलेले एक दीर्घकालीन नैसर्गिक वैशिष्ट्य सूचित करते. हजार तलाव प्रभाव कदाचित शतकानुशतके लँडस्केपचा एक सुप्रसिद्ध आणि कदाचित आदरणीय पैलूही असेल. सहस्रकुंड धबधबा एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा धबधबा पूर्ण क्षमतेने भरलेला असतो तेव्हा एकदम पाहण्यासारखा असतो. तर इथे बघू शकता पाऊस पडल्यामुळे इथे किती रुद्ररूप धारण केलेलं आहे धबधब्याने. आणि विदर्भाची बाँड्री असल्यामुळे तिथे भरपूर ऊन पण लागत होतं आम्हाला. भरपूर ऊन लागत होतं, गरमी पण होत होती. पण धबधब्याजवळ गेल्यानंतर खूप थंड असं वाटत होतं. सर्व फिरून झाल्यानंतर आम्ही बसलो जेवण करायला. मस्त मसाले भात, कोशिंबीर, आलूची भाजी आणि चण्याची भाजी वगैरे छान पोट भरून मनसोक्त जेवण झालं. पोरांना पण थकून खूप भूक लागली होती. हा कार्टून बघा, दक्ष आणि दृष्टी यांना फक्त कॅमेरासमोर घेऊन जाऊ द्या, पोज रेडी असते. बघा ना कसली क्यूट पोज देत आहे दृष्टी. मग जेवण करून झाल्यानंतर परत आम्ही फिरायला निघालो. फोटोज वगैरे काढले, तिथे फोटो सेशन केलं छान असं. जबरदस्तीची स्माईल केली नवऱ्यानी आणि इथं माझ्या ऋग्वेदने पण छान पोजेस दिल्या. तुम्हाला एक फोटो पण मी शेवटी टाकेलच स्माइलीचा. धबधबाचे तर म्हणजे असं काय सांगू तुम्हाला, मला बोलता पण येत नाही आहे, एवढं छान वाटत होतं तिथे. मग इथे आम्ही व्हिडिओ पण काढले. मुलं तर बघा कसला डान्स वगैरे करत आहेत, पोज वगैरे. ही बघा पोज क्वीन, तिचे रेडीच असतात कॅमेरा आला की पोज. ऋग्वेद पण, दक्ष पण आणि रुद्राक्ष पण. खूप मजा केली. म्हटलं आता मुलांनी मजा केली तर आपण कशाला मागं राहायचं, हो की नाही. आपण पण हेच वय आहे मजा करण्याचं. नंतर काय म्हातारे झाल्यावर तर काय नाचता येणार नाही, काही नाही. मग आम्ही पण मागे राहिलो नाही, आम्ही पण खूप मजा केली. व्हिडिओज तर असे बनवलेत ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला व्हिडिओ दिसतीलच. आणि रील पण बनवलेले आहेत. तुम्हाला जर आमचे रील आवडत नसतील तरी इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा आणि रील्स बघा, लाईक कमेंट करा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर इथे बघा आम्ही पण खूप मज्जा केली. काय पोज द्यायची हेच सुचत नव्हतं, कारण पहिल्यांदाच मी असं काहीतरी बनवत होते इथे. त्यानंतर छान असं आम्ही दोघींनी रील बनवले. आमचा कॅमेरामॅन होता रुद्राक्ष, त्याने पण छान असं शूट वगैरे केलं. त्याला म्हणजे आता समजायला लागलं की कसा कॅमेरा कोणत्या अँगलने धरायला पाहिजे. असा या अँगलने धरला तर कसं येईल, त्या अँगलने धरला तर. त्याच्यामुळे तो पण आम्हाला सांगत होता की मम्मी असं कर, मम्मी तसं कर. मग आम्ही मस्त असे रील बनवले. या रीलला पण मजा आली, कारण ऑन दी स्पॉट आमचं ठरलं की आपण हे बनवूया. त्याच्यामुळे काय सुचत नव्हतं, जसं जमल तसं आम्ही बनवलं. त्यानंतर या रीलची तुम्हाला मजा सांगते. हा व्हिडिओ बनवायचा होता. दोघा नवरांना आम्ही जबरदस्ती उभं केलं आणि पूर्ण शूट झाल्यानंतर हे शेवटी असे कोणीतरी मध्ये यायचे. एक झालं टेक, 2 टेक झाले, 3 टेक झाले, हे असंच चाललं. आणि शेवटी कसं तरी जमलं तर आमचा नवरा म्हणला, बाई थांब आता, बस झाले तुझे व्हिडिओ बनवणं. आणि आमच्यासोबत हे असं झालं. आणि पोरांसोबत बघा हे त्यांचं कसं चालू आहे डान्स. म्हणजे ना आता काय सांगावं तुम्हाला, हे असं काहीतरी आहे. मग आम्ही गेलो टॉवरवरती. टॉवरवरून व्ह्यू इतका भारी आणि इतका सुंदर दिसत होता ना, तिथून खाली येण्याची इच्छाच होत नव्हती. पण कसं गर्दी झालं तर ते भीती वाटत होती, म्हणून आम्ही लवकर खाली आलो. बघू शकता वरतून किती सुंदर दिसत आहे हे सर्व. पूर्ण मंदिर व धबधबा सगळं दिसत आहे. हा आमचा भुक्कड आणि इथे मुलांना खेळायला पण खूप छान आहे. मुलं पण खूप एन्जॉय करत होते. मुलांचं तर विचारूच नका. खूप मस्त टाईम स्पेंड केला. छान विकेंड आमचा झाला इथे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.
आणि इथून पुढे अजून छान राखीचे वगैरे व्हिडिओज येतील. सर्व मुलांचं खेळून झाल्यावर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. या ट्रेनने नाही, आम्ही निघालो नंदीग्राम. रिझर्वेशन वगैरे झाले होते आमचे. नंतर येताना काही मी शूट घेतलं नाही, कारण आम्ही ट्रेनमध्ये गेल्याबरोबर झोपी गेलो आणि डायरेक्ट उतरलो. तर कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.